We use continuous tense when action in progress. म्हणजे क्रिया चालू आहे त्यावेळेस आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. सर्वात पहिले आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पॉझिटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर इज subject plus am, is, are. We also call them helping verb plus main verb first form plus ing plus object. Example, I am teaching you. मी तुम्हाला शिकवत आहे. हेल्पिंग वर्ब वापरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आय जर सब्जेक्ट असेल तर त्याला am हे हेल्पिंग वर्ब वापरतात. सिंग्युलर साठी आपण या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब वापरतो आणि प्लुरल साठी आपण आर हे हेल्पिंग वर्ब वापरतो.